नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये तुमचं अगदी स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मस्त अशी चवळी घेतलेली आहे आणि चवळीची भाजी आज आपण बनवणार आहे. अगदी रस्सादार ही चवळीची भाजी आपल्याला बनवायची. मग चला लागूया तयारीला. पण चवळीच्या भाजीला वाटण काय काय लागणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. पहा, इथं धने घेतलेत, आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, कांदा घेतला आहे चिरून आणि काळे तीळ आणि खोबरं. मग हे काळे तीळ घालून तुम्ही कधी चवळीची भाजी केली का? पहा, आता हे वाटण संपूर्ण मी कच्चं वाटून घेणार आहे. इकडं गॅसही पेटवला आहे. गॅसवर आपण ठेवणार आहे कुकर आणि भाजी मी चवळीची कुकरमध्येच करणार आहे बरं का मैत्रिणींनो. पहा, अक्षरशः 10 मिनटं जिथं लागायची ना तिथं 5 मिनटात ही भाजी तयार होणार. कुकरमध्ये तेल टाकले, त्याच्यानंतर टाकणार आहे जिरी मोहरी छान अगदी तडतडून द्यायची. त्याच्यानंतर टाकायचं आहे लगेच टॅमॅटो अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा बरं का. त्याच्यानंतर कढीपत्ताही टाकायचा आहे आपल्याला. टॅमॅटो छान परतून घेतला आहे, कढीपत्ताही टाकला आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण आपण असं हलवून घेऊया. चवळीची भाजी भातासोबत एवढी छान लागते की खरंच खूप अप्रतिम लागते आणि टेस्ट बी खूप भारी लागते. आणि कुकरमध्ये भाजी केली की अजिबात वाफ बीपसुद्धा बाहेर पडत नाही. भाजी बी खूप चवीला छान लागते आणि 5 मिनटातच भाजी आपली रेडी होते. चला आता इथे हे वाटण टाकून देऊया आपण. हे का पूर्ण हे कच्चं वाटण असं तेलात टाकायचे. कमीत कमी 5 मिनटं तरी आपल्याला हे वाटण असं परतून घ्यायचे. पहा, संपूर्ण वाटण मी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता. झाकणाला लागलेलं सुद्धा टाकले. आता हे आपल्याला अगदीच मस्तपणे परतायचे. पूर्ण त्याचा कच्चापणा गेला पाहिजे, कारण की कांदासुद्धा कच्चाच आहे. मग आता हे वाटण आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं. लगेच काय मसाले टाकायचे नाही. वाटण अगदी चांगल्या पद्धतीने मस्त परतायचं आणि सतत हलवीत राहायचं. पहा, अगदी छान असं वाटण परतलेलं आहे. पूर्ण वाटणसुद्धा हे झालं आहे कोरडं. आता इथं टाकायचे सगळ्यात टेस्टी मसाले. सर्व प्रकारचे याच्यात मसाले घातलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि पुन्हा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे बरं का. पहा, आता पुन्हा हा मसाला मी अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे. हे बघा, पूर्ण मसाला परतला आहे, अगदीच छान पद्धतीने झालेलं आहे. थोडंसं घोडभर पाणी टाकते आणि पुन्हा त्यात मिक्स करून घेते, म्हणजे अजूनच चांगला मसाला आपला हा परतन. मसाला लागणार नाही, काय नाही, छान असं चमचमीत असा परतून तयार होईल आपला मसाला. हे बघा, छानच मसाला परतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये चवळी. संपूर्ण चवळी स्वच्छ धुवून घेतलेली आता याच्यात टाकून द्यायची बरं का. पहा, आणि मसाल्याबरोबरच आपण मीठही टाकून घेतलं होतं. आता पूर्ण चवळी आपल्याला हलवून घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार पाणी टाकून घ्या. मी आता इथं फक्त 4 माणसांपुरती भाजी करणार आहे. पहा मैत्रिणींनो, काळ्या तिळातली चवळीची भाजी नक्की एकदा करून पहा. खरंच खूप टेस्टी होती आणि खायला बी खूप चवदार लागते. की तुम्ही कायम अशी काळ्या तिळातली भाजी चवळीची नक्की करसाल. चला, इथं आता आपण 4 किंवा 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 5 मिनटात 4 किंवा 5 शिट्ट्या तयार झालेल्या आहे. आणि पाहू शकता तुम्ही भाजी. रंग बी पहा काय सुंदर आलेला आहे, अप्रतिम असा रंग आलेला आहे. आणि भाजी बी आपल्याला हवी अशीच झालेली आहे, एकदम छान. जास्त पातळ बी नाही आणि काही नाही. पहा, आता मी एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते. काढून म्हणजे आता माझ्या मुलालाच खायला द्यायची, त्याच्यामुळे मी तुम्हाला काढून दाखवते. पहा, मस्त झालेली आहे आणि अक्षरशः पूर्णागत ही चवळी शिजलेली आहे, पाहू शकता. पहा मैत्रिणींनो, आजची भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. बाय.